नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? पुणे शहराच्या अगदी मध्यभागी शनिवार पेठेत मुठा नदीच्या किनाऱ्यावर पुण्यातील सर्वात मोठे शिवमंदिर आणि वारसा संरक्षणाच्या दृष्टीने हेरिटेज ग्रेड 1 साईट असलेले असे एक मंदिर आहे, जे अजूनही बऱ्याच पुणेकरांनी पाहिलेले नसेल. चला तर मग या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक जागेवर जाऊया. हे आहे श्री ओंकारेश्वर मंदिर, पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, पुण्यातील सर्वात मोठे शिवमंदिर. या मंदिराचा इतिहास, वास्तुकला, महत्त्व आणि भक्तीचा अनुभव घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री ओंकारेश्वर मंदिर हे मुठा नदीच्या किनाऱ्यावर शनिवार पेठेत आहे. पुण्याच्या कोणत्याही भागातून तुम्ही इझिली येथे पोहोचू शकता. हे मंदिर बालगंधर्व रंगमंदिर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ आहे. कॉर्पोरेशन किंवा शनिवार वाड्यापासून इथे चालत पण पोहोचता येते. जर तुम्ही मेट्रोने यायचा विचार करत असाल तर ॲक्वा लाईनवर छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे स्टेशन अगदी जवळचं आहे. या स्टेशनवरून मंदिरात पोहोचण्यासाठी ओंकारेश्वर ब्रिज आधीच तयार झालेला आहे. त्यावरून तुम्ही चालत येऊ शकता. हे मंदिर रोज सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 पासून रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते. ओंकारेश्वर चौकाकडील मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर खाली एक खूप मोठे पिंपळाचे झाड दिसते. समोर दगडी प्रवेशद्वार आणि वरती नगारखाना आहे. नगारखाना हे मराठा वास्तुकलेचे एक सुंदर वैशिष्ट्य. खाली उतरल्यावर दीपमाळ, पुढे एक पेशव्यांच्या दप्तरातील नोंदीचा फलक आहे. श्री ओंकारेश्वर मंदिर हे मुख्यतः भगवान शिव यांचे मंदिर आहे, पण त्याच्या परिसरात अनेक छोटी छोटी देवस्थाने आहेत. हे मंदिर केवळ एका देवतेचे नव्हे तर सर्व देवदेवतांचा संगम असल्यासारखे वाटते. एकाच ठिकाणी अनेक देवदेवतांचे दर्शन आपल्याला घेता येते. भवानी माता, गणपती, विष्णू, मारुती, शनी या देवी देवतांची छोटी मंदिरे येथे आहेत. श्री ओंकारेश्वर मंदिर हे 18व्या शतकातील आहे. याचे बांधकाम सुमारे 1736 ते 1738च्या दरम्यान झाले असेल. मुख्य बांधकाम शिवराम भट चित्रव, जे पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु होते, यांच्या देखरेखीखाली झाले. तर चिमाजी आप्पा हे पहिले पेशवे बाजीराव यांचे धाकटे बंधू यांनी दान केले. काही संदर्भानुसार 1740 ते 1760 पर्यंत या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले. हे मंदिर पेशवा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. चिमाजी आप्पा हे बहादर योद्धे होते आणि त्यांच्या इच्छेनुसार हे मंदिर उभारले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच चिमाजी आप्पा आणि त्यांच्या पत्नी सौ अन्नपूर्णा बाईसाहेब यांचे स्मारक आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच सर्वप्रथम आपल्याला दिसतो तो हा नंदी मंडप. येथे एक भव्य नंदी स्थापित आहे. 1961च्या पानशेतपुरात ही मूर्ती विस्थापित झाली होती, परंतु नंतर ती पुन्हा सन्मानाने स्थापित करण्यात आली. नंदी मंडपासमोर अग्निकुंड आहे.
जिथे यज्ञ, हवन आणि विशेष पूजा विधी केले जातात. नंदी मंडपामध्ये कालभैरव आणि सूर्यनारायणांच्या अत्यंत सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत. आता चला मुख्य गाभाऱ्यात जाऊया, जिथे विराजमान आहेत श्री ओंकारेश्वर महादेव म्हणजे पवित्र शिवलिंग. शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर खरंच खूप शांत वाटते. आतमध्ये गणपती, विठ्ठल रुक्मिणीच्याही मूर्ती आहेत. श्री ओंकारेश्वर मंदिर हे पेशवा शैली आणि नागर शैलीचे सुंदर मिश्रण आहे. हे हेरिटेज ग्रेड 1 वारसा स्थळ असून 18व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण आहे. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये या मंदिराची 9 शिखरे. बाहेरून 9 शिखरे खूपच सुंदर दिसतात. आतमध्ये हे वेगवेगळ्या आकाराचे गोलाकार गुंबज किंवा डोम्स तयार करतात. हे मंदिराला अनोखे स्वरूप देतात. प्रांगण आणि खांब, मोठे दगडी आवार, प्रदक्षिणा मार्ग आणि विविध आकारांचे गोल, बहुभुज किंवा चौकोनी खांब असलेला वरांडा. आणि या मंदिराची रचना, या मंदिराच्या रचनेमध्ये नंदी मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी पारंपरिक विभागणी आहे. मंदिर मुख्यतः बेसॉल्ट दगडाने बांधले असून शिखरे विटा आणि चुना वापरून बनवलेले आहेत. पुण्याच्या इतिहासात हे मंदिर फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रही होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी हे मंदिर म्हणजे भेटीचे ठिकाण होते. 1961च्या पानशेतपुरात मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडाले होते, पण त्याच्या मजबूत रचनेमुळे हे मंदिर वाचले. हे मंदिर 250 वर्षाहून अधिक काळ पुणेकरांच्या भक्तीचे केंद्र आहे. मुठा नदी काठावरील हे मंदिर पूर, काळ आणि काळाच्या वादळातही टिकून राहिले आहे. पेशवा काळातील वैभव, कोरीवकाम आणि सममित रचना यामुळे हे पुण्यातील सर्वात मोठे आणि सुंदर शिवमंदिर मानले जाते. मित्रांनो, श्री ओंकारेश्वर मंदिर हे फक्त मंदिर नाही तर पुण्याचा इतिहास, संस्कृती आणि भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. तुम्ही कधी भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बियॉन्ड नोन चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया पुण्याच्या दुसऱ्या एखाद्या वारसा स्थळावर. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.